चालू. नमस्कार. पुन्हा एकदा तुम्ही पाहतात MS51 न्यूज चॅनल. मी आहे मुबारक शेख. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे काही उमेदवार जोडले गेलेले आहे. जाणून घेऊया मॅडम, ह्या भागातून फिरताना तुम्हाला कशा पद्धतीचा अनुभव आला? नमस्कार. मी शबाना इस्माईल समडोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पॅनल अजितदादा पवार यांच्याकडून मी प्रभाग क्रमांक 11 ब मधून निवडणूक लढवत आहे. या प्रभागामध्ये फिरत असताना मला लक्षात आलं की रस्ते, खड्डे, गटारी ह्या सगळ्याच तर अस्वच्छता तर आहेतच, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा दर्जा अत्यंत इथं खालवलेला आहे. इचलकरंजी शहर हे कामगारांचं शहर आहे आणि कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण या ठिकाणी कमी पैशामध्ये आणि नगरपालिकेने ही सोय केलेली पाहिजे. आज ह्या शिक्षकांना भरपूर पगार आहे, तरी देखील नगरपालिकेची शाळा चांगल्या सुस्थितीत चालत नाही. आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं निवडणूक लढवण्याचं कारण म्हणजे अजितदादा या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करतील. आयटी पार्क, आयटी क्षेत्रामध्ये चांगलं काम करतील हा आमचा विश्वास आहे. आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये आम्ही आज उतरलेलो आहोत. घड्याळ या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला निवडून आणा ही माझी विनंती. नमस्कार. मी लक्ष्मी संजय बडे, प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमचं चिन्ह आहे घड्याळ. मी 2011 मधून निवडणूक लढवून 1500 मतांनी विजयी झालेले आहे आणि प्रभागात भरपूर आम्ही कामं केलेली आहेत आणि इथून पुढे पण तुम्ही निवडून दिल्यानंतर आम्ही कामं करत राहणार. मॅडम, महिला म्हणून तुम्हाला विचारतो की महिलांसाठी एक पाण्याचा प्रश्न हा मोठा असतोय. तर अजून पाण्याचा प्रश्न म्हणावं तसा सुटलेला नाही. यावर तुमचं काय मत आहे? नमस्कार. पाण्याचा प्रश्न म्हणावा तसा सुटलेला नाही, कारण काय तशा पद्धतीनं त्यांनी ताकदच पाठीमाग लावलेली नाही. सुळकुड योजना असू दे, इतर योजना असू देत, थोड्या थोड्या फरकानं असं राहिलेल्या आहेत, त्या नक्की पूर्ण होतील. आणि अजितदादांकडनं आम्ही हे काम म्हणजे आम्ही हे निवेदन मांडू आणि ह्याच्यावर आम्ही काम करू. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे माहितीये काय, की फक्त आधुनिक पद्धतीनंच काम केलं पाहिजे असं नाहीये. पौराणिक पद्धतीनं पण खण खोदणं किंवा असलेल्या खणी मिटवणं हे पण चुकीचं आहे. हे पण प्रबोधन केलेलं पाहिजे. ह्यामध्ये कसं आधुनिक पद्धतीनं तंत्रज्ञान वापरून काम केलं पाहिजे आणि ते नक्कीच आम्ही सत्ताधारी पक्षांना लक्षात आणून देऊ आणि हे काम करून आम्ही पाठपुरावा करू त्या गोष्टीचा. सर, ह्या भागात भाजपची चांगली पकड आहे. तर तुम्हाला या भागात फिरताना काय अनुभव आहे? नमस्कार. मी इस्माईल समडोळे, प्रभाग क्रमांक 11 मधून मी आहे. ब मधून या शबाना समडोळे आहेत. त्यानंतर क मधून लक्ष्मी बडे वहिनी आहेत, त्या माझे नगरसेवक आहेत. पकड वगैरे काय नाही आहे त्यांची. काय माणसं निवडून येतात, याला अनेक कांगोरे असतात, अनेक गोष्टी असतात आणि लोकांनाही ते माहिती आहे की कशा पद्धतीने निवडून येतात. एक तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मला तर काय कुठं पकड जाणवत नाही. लोकांना घेऊन फिरणं म्हणजे काही पकड होतं अशातला काही प्रकार नाही. आणि लोक किंवा महिला नुसत्या फिरल्या म्हणजे त्यांना मतं देतात असंही नाही. मग भागातील लोकांनी तुम्हालाच का मतदान करावं? हा, आता हा प्रश्न महत्वाचा आहे की भागातील लोकांनी मलाच का मतदान करावं. एक तर या भागामध्ये सातत्यपूर्ण पद्धतीनं आम्ही या ठिकाणी काम करत आलेल्या भागातील लोक आम्हाला जाणतात. सामाजिक क्षेत्रामध्ये आम्ही सातत्यपूर्ण काम करतो. आम्ही 2 शाळा चालवतो. शाळेच्या माध्यमातून अगदी ती गल्ली पलीकडची येते, ती कसाब गल्ली आहे. त्या गल्लीमध्ये जर गेलो तर तिथल्या मुलांना, त्याच्यानंतर त्या बाजूच्या दलित वर्गातल्या मुलांना, त्याच्या बाजूच्या जातकार मुलांना या ठिकाणी आमचे शिक्षक जाऊन त्यांना अक्षरशः अत्यंत कमी फी किंवा बाहेरच्या लोकांच्याकडून पैसे घेऊन त्यांना शिकवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी या लोकांच्या माध्यमातून आम्हाला कळतात. पूरग्रस्तांच्या वेळेला जवळजवळ NGOच्या माध्यमातून 2 कोटी रुपयाचं काम सर्वोदय विद्या केंद्र आणि बाबासाहेब आंबेडकर शेती संस्थेच्या माध्यमातून 2 कोटीचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. कोरोना काळामध्ये कामं केली आहेत. पण एवढाच विषय महत्वाचा नाही. मला असं म्हणायचं की काय केलेलं आहे याच्यापेक्षा हा येणारा नगरसेवक काय करू शकतो हे गोष्ट महत्वाची आहे. तुम्ही आता मॅडमना पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये विचारलं. आता या प्रत्येकाला पाण्याचा प्रश्न का राहिला? पहिला मुळात मुद्दा असा आहे की या राहिलेल्या सगळ्या उमेदवाराच्या मध्ये पाण्याच्या प्रश्नावर बोलायचा अधिकार फक्त मला एकट्यालाच आहे. त्याचं कारण 2001 साली ज्या वेळेला कॉम्रेड KL मलाबादेने काळंबावाडी धरणातून थेट पाईपलाईननं पाणी योजना गैबी बोगद्यातून झाली पाहिजे
याच्यासाठी म्हणून आंदोलन केलं. त्यावेळेला भाषा भगवान, मी, प्रमोद बेलेकर आणि आणखी काही मंडळी होती जे उपोषणाला बसले होते 7 दिवस. त्याच्यातला मी एक कार्यकर्ता आहे. आणि त्यावेळेला आम्ही ओरडून सांगत होतो की ही योजना तुम्ही आणू नका, कृष्णा योजना तुम्ही आणू नका. कृष्णा योजना जर आणली तर तुम्ही या कृष्णा योजनेला जास्तीत जास्त आपल्याला 2-5 वर्ष पाणी पुरेल, त्याच्याशिवाय होणार नाही. 7-8 वर्षानंतर कृष्णा योजनेची काय परिस्थिती झाली, पाईपलाईनला व्यवस्था पाहिजे, पाईपलाईन आपल्याला टाकता आली पाहिजे म्हणून कृष्णा योजना केली. आणि कृष्णा योजनेची हालत काय झाली ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भाजपच्या, तुम्ही आता विषय बोलला पाण्याच्या प्रश्नावर, मला बोलायचं 1-2 मिनिटं घेतो तुमची. भाजपच्याच विषयामध्ये भाजपचेच अनेक कार्यकर्ते, अनेक नेते काळंबावाडी धोरणाला त्यावेळेला पाठिंबा होता, परंतु कृष्णा योजनावाले आता त्यांच्या बरोबर आले. नावं घ्यायची काय आवश्यकता आहे का? नाही. या पाण्याचा प्रश्न जर सोडवला तर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं बोलणारी लोक त्या ठिकाणी असली पाहिजेत, ते मानलं पाहिजे. अनेक छोट्या छोट्या पद्धतीनं नदी आहे उशाला आणि कोरड पडली घशाला, आहे ना असं. या सगळ्या गोष्टी आपल्याला मांडता आल्या पाहिजेत. त्या जर आपण लोकांच्या पुढे मांडल्या, लोकांना सांगितलं तर निश्चितपणाने हा प्रश्न सोडवू शकतो. त्याच्यासाठी काही योजना आमच्याकडे आहेत. या 2-4 दिवसामध्ये आम्ही देखील छोटे छोटे व्हिडिओ बनवलेत आणि त्या योजना या सर्व लोकांच्या पर्यंत, आम्ही मोबाईल नंबर सगळ्यांचे घेतोय, सर्वांच्या पर्यंत पोहोचवणार आहोत. चॅनलच्या माध्यमातून तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? चॅनलच्या माध्यमातून मी मुख्य आव्हान असं करेन की हा जो भाग आहे, हा अतिशय गंभीर विषयाला मी तुम्ही मला प्रश्न विचारलाय आणि हा विषय दुसरा कोणी बोलणार नाही तरी पण मी तुम्हाला बोलतोय. ही निवडणूक म्हणजे केवळ या ठिकाणी रस्त्यातले खड्डे आणि गटरी या विषयाचा असता कामा नये. नगरसेवक हा समाजसेवक असला पाहिजे, सामाजिक जाण असलेला असला पाहिजे, समाजामध्ये त्या लोकांना सामाजिक जागृती करणारा असला पाहिजे. आणि या भागातल्या लोकांना चांगलं माहिती आहे की बाल गुन्हेगारी या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. सगळ्या त्या बाल गुन्हेगारांच्या पालकांना माझी विनंती आहे की अशा व्यक्तींना तुम्ही निवडून द्या की जो हे सगळी कामं तर करेल, पण सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून त्या बाल गुन्हेगारांना त्याच्यातून बाहेर काढू शकेल, त्यांना परत शिक्षणाकडे नेईल, त्यांना परत त्या ठिकाणी व्यवसायाकडे नेईल, चांगल्या मार्गाला लावेल. अशा पद्धतीचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि या भागामध्ये बालगुन्हेगारी किती आहे, ज्या शाळा मोडक्या पडलेल्या आहेत त्या ठिकाणी कशा पद्धतीनं, बरोबर की नाही दादा, पडलेल्या शाळामध्ये काय चालतंय हा सगळा विषय माहिती आहे. सगळ्याच विषयावर आपल्याला बोलता येईल, परंतु या विषयावर जाणीवपूर्वक आम्ही काम करू, जाणीवपूर्वक काम करू, लोकांचा रोष घेऊन काम करू. हे होते राष्ट्रवादीचे उमेदवार. त्यांनी पाण्याचा प्रश्न असू दे, बालगुन्हेगारी असू दे, किंवा पाण्याचा प्रश्न असू दे, बालगुन्हेगारी असू दे, यांनी एक चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे. तर आणखीन काही अपडेटसाठी पाहत राहा MS51 न्यूज.